हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये। तर आज आपण काय काय करतोय ते पाहूयात फ्रेंड्स। तर सगळ्यात पहिलं आता लंच करूया, कारण आत्ता माझी अंघोळ झाली। आज खूप कामं होती, हरीची पण अंघोळ होती, सो मी ते शूट करायचं विसरून गेली। पण आणि उद्या हरीला छान छान चमनगोटा करायला जायचं आहे, कारण खूप जास्त गरमी सुरू झालेली आहे। तर आज मी बनवलेला आहे चिकन पुलाव। तर चला पहिले मी जेवण सर्व करते, मग आपण बोलूया। फ्रेंड्स, हा आहे चिकन पुलाव। ॲक्च्युली आमच्या मम्मीनी आहे ना लहानपणापासून आम्हाला ही चिकन बिर्याणी आहे असं म्हणूनच चारलेलं आहे। पण खरंच सांगते, बिर्याणीलाही मागे पाडेल अशी टेस्ट आहे याची। खूप टेस्टी आणि यमी आहे। मी कधीतरी ही रेसिपी नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर। हे मी माझं डाईटचं फूड बनवलेलं आहे, चिकन ग्रिल। ॲक्च्युली तुम्हाला हे सगळं जळालेलं वाटत असेल तर तुम्ही करेक्ट आहात, कारण हे खरंच जळालेलं आहे। पण टेस्ट बघू आता कशी आहे, मी खाऊन तुम्हाला सांगते। ताक प्यायला अजिबात विसरू नका। ही साडी मी आता फंक्शनमध्ये घालणार आहे। छान आहे का? खूप हेवी आहे, पण ठीक आहे लग्नामध्ये। मी रेडी झालेली आहे। मी कशी दिसते मला नक्की सांगा। आणि आता खूप जास्त लेट झालेला आहे, तर आता आपण डायरेक्ट भेटूया लग्नामध्ये। चला तनु फास्ट। बघा हल्ली कुठे चालला हरी? पाण्याची बाटली मी पोहोचलोय, खूप जास्त उशीर झालाय। बोलती सार्ध संज्ञा शरण बुद्धास बुधवारांच्या हरीची फॅन फॉलोविंग। हरी कोण आहे? चुगले काय 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 शुगले तुला भेटतात ते शुगले, मग हात लावणार। व्हेरी गुड। हे 5K वर हे होतं का? ॲक्च्युली फ्रेंड्स, इथे ना फोटोग्राफरचं पण नाव हरिप्रसाद होतं, त्यामुळे आम्ही हसत होतो। उनका भी हसत? अरे बापरे। The next day. गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर आपण लग्नावरनं आल्यानंतर रात्री काही शूट करताच नाही आलं, सो आत्ता बघा आज मी फिश आणायला चालली आहे। आज मी तुम्हाला फिशची रेसिपी दाखवते, सो व्हिडिओला कंटिन्यू करा। जायचं का गुमीला फिरायला? जायचं? कुठे जायचं? कुठे जायचं गुमीला? चला मग। हरी हरी, ते धुतलेले कपडे आहेत कशासाठी? हा नको करू। बसलात? हॅपी 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 हॅपी। वाव, हे बघा मम्मीने नाश्त्याला आज इडली चटणी सांबार, सॉरी सांबार नाही डोसा आणलेला आहे। आलेली आहे। किती झाला लसूण निवडून? 1 वीकचा पूर्ण। बरं चल मी हरीचं वजन चेक केलं, किती केजी आहात आपण? 12 किती? 11 ऑलमोस्ट 12 केजी। चला मी फिश मॅरिनेशन केले पापलेटला, आणि मी हळद मिठामध्ये मॅरिनेट करून ठेवली। फ्रेंड्स, हे बघा मी फ्रेश झालेली आहे, आणि आता आपण वळूयात रेसिपीकडे। चला हे बघा फ्रेंड्स, आपण फिश बनवायला स्टार्ट केलेलं आहे। आपण मणिपुरी स्टाईल फिश करी बनवणार आहोत। तर ते आपण बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे पहिला, आणि दुसऱ्या साईडला मी फिश फ्रायला ठेवलेले आहेत। बटाटे फ्राय झालेले आहेत, आता आपण फिशला फ्राय करूया।
त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, गार्लिक, हिरवी मिरची आणि जिरं छान परतून घेतली. आता तेलामध्ये टाकायचा कढीपत्ता, त्याच तेलामध्ये मग ऑनियन टाकायचे परतायला लागणार आहे. आणि आपण पेस्ट केलेली ती आता टाकून घ्यायची. बघा कांद्याच्या माझ्याकडनं थोडंसं तेल जास्त पडलं, पण तुम्ही तुमच्या प्रमाणात टाका फ्रेंड. तुम्हाला वाटेल की मी ही मणिपुरी स्टाईल फिश करी कुठे शिकले, तर फ्रेंड्स माझे फ्रेंड्स होते काही मणिपूरचे, आसामचे. सो त्यांनी मला ही त्यांची डिश आहे जी त्यांच्या फेस्टिवल्समध्ये वगैरे बनवली जाते, तर त्यांनी मला ही शिकवली होती आणि मला ही प्रचंड आवडते. म्हणजे जी आपली महाराष्ट्रीयन वामची जी कढी असते ना, तिखट त्याच्यापेक्षा तुम्ही ही एकदा ट्राय करा, तुम्हाला देखील खूप आवडेल. बऱ्यापैकी फ्राय झाला आहे. त्यामध्ये आता आपण टाकणार हे वाटण, ॲड करा. त्याच्यामध्ये धनिया पावडर, मिर्च पावडर काहीच ॲड नाही होणार. बरं ॲड होईल टमाटर, एकच छोटासा टमॅटो मी ॲड केला फ्रेंड्स. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. आपण मसाला शिजवायला लावला होता, छान शिजलाय. बटाटा ॲड केला आपण. बटाटा आपण छान परतून घ्या. आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करायचे फिश. आपण टाकलं पाणी. ॲक्च्युली फ्रेंड्स हे खूप पातळ नाही करायचं, ह्याला अजून आपण घट्ट करणार आहे, कारण ही थोडीशी घट्टवाली फिश करी छान लागते. आणि याच्यावरनं आता जाईल खूप सारी कोथिंबीर. तर फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि हो, माझे काही रेसिपीचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर तेही मी नक्की शेअर करेल. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.